मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी उडाली ज्येष्ठांची झुंबड। भद्रावती बस स्थानकात अपुरे मनुष्यबळ व गैरसोयीने ज्येष्ठ हैराण। सत्तारूढ सरकारच्या लोकप्रिय योजनांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या वतीने राज्यातील ज्येष्ठ महिला पुरुषांना सवलतीच्या दरात व विशेष म्हणजे 75 वर्षांवरील नागरिकांना अमृत प्रवास योजनेअंतर्गत वर्षभर मोफत प्रवास योजना राबविण्यात येत आहे। त्याकरिता नागरिकांचे आधार कार्ड ग्राह्य मानण्यात येत आहे। मात्र मध्यंतरी शासनाने आधार कार्ड ऐवजी यापुढे स्मार्ट कार्ड किंवा नवीन NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात सर्वत्र महामंडळाच्या आगारात पॅन कार्ड व इतर तत्सम पुरावे सादर करून नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे। भद्रावती येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थानकात मोफत व सवलतीच्या प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ महिला व पुरुषांनी प्रचंड गर्दी केली आहे। एजन्सीच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया फी 200 रुपये घेऊन चालविलेल्या नोंदणी प्रक्रियेत अपुरे मनुष्यबळ असल्याने नागरिक दिवसभर ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे। तद्दतच या स्थानकावर पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, बैठक व्यवस्था याचा अभाव असल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे। रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असल्याने वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त करून तांत्रिक मनुष्यबळ तसेच स्थानकावर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अथवा शहरातील सेतू केंद्राला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे।